वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। काही तासात घडलेल्या 3 घटनांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून सुमारे 20,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली। 26 रोजी सावंगी पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन आणि वर्धा शहर पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। ही घटनाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही वर्धा सिटी पोलीस SDPO कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथके त्यासाठी आम्ही तयार केले होते। त्या गुन्ह्यामध्ये जे CCTV फुटेज मिळाले होते त्याच्या आधारावर आम्ही आरोपी निष्पन्न केले। त्यामध्ये एक आरोपी हसनैन उर्फ हसन अली याला आम्ही पूर्वी त्याची माहिती आम्हाला भोपाळला आहे अशी मिळाली होती। त्यानंतर त्याला नंतर अमरावतीतून आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे, त्याच्यानुसार आम्ही यामध्ये अजून 4 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। म्हणजे आता टोटल 5 आरोपी त्यामध्ये झालेले आहेत। यामध्ये टोटल 3 गुन्हे मिळून आणि अजून 7 गुन्हे त्यांच्याकडून घडलेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यासोबतच त्यांनी जो मोटरसायकल वापरली होती ती पण त्यांनी जून 2025 मध्ये मध्य प्रदेशमधून चोरी केली होती अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्या आरोपींकडून 126 ग्रॅम आणि 370 मिलीग्राम सोने आणि इतर मुद्देमाल असा टोटल जवळपास 20,90,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये या आरोपींकडून वर्धा जिल्ह्याचे टोटल 8 गुन्हे, 3 2026 चे, 3 2025 चे आणि 2 2024 चे गुन्हे आतापर्यंत डिटेक्ट झालेले आहेत। या आरोपींकडून एक गुन्हा यवतमाळचा आणि एक मध्य प्रदेश मंडला जिल्ह्याचा पण आम्ही डिटेक्ट केलेला आहे। जो या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे, फर्स्ट आरोपी हसन अली, तो 5 गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या 5 गुन्ह्यामध्ये तो फरार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। जो आरोपी आहे त्याचे विरुद्ध जवळपास 18 गुन्हे अशा प्रकारचे चेन स्नॅचिंगचे हसन अलीच्या विरुद्ध दाखल आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। इतर आरोपींचा ट्रेस घेऊन त्यांच्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया करण्याची कारवाई चालू आहे।